हॅलो ऑल, सगळ्यांचे स्वागत आहे. तर बघा, इथे मी सकाळी 5:30 वाजता उठलेले आहे. 5:30ला पण बाहेर बघा खूप अंधार होता. तर उठले सर्वात प्रथम, नंतर ब्रश केला आणि वॉकिंग वगैरे करून येऊन फ्रेश होईपर्यंत इथे बघा सगळं उजडलं होतं, म्हणजे सगळी पूर्ण सकाळ झालेली होती. तर आल्यानंतर मी एक ग्लास गरम पाणी करून घेतलं स्वतःसाठी. इथे किचनमध्ये आले फ्रेश होऊन आणि एक ग्लास गरम पाणी वगैरे घेतलं. आणि बघा, हे मी तुम्हाला किचनच्या खिडकीतून बाहेरील आमच्या किचनच्या बाहेरील व्ह्यू दाखवते. सकाळी उठलं ना, मला हे इकडं शेत म्हणजे आमच्या खिडकीच्या बाहेर शेत आहे, ते बघितल्यावर खूप छान वाटतं. सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं एकदम असं. नंतर मी इथे माझ्यासाठी चहा करून घेतला आणि चहा केल्यानंतर माझी दोन्ही मुलं सकाळी 8-8:30ला स्कूलला जातात. त्यामुळे मला उठलं की अगोदर त्यांचा डबा करावा लागतो. मग इथे मी त्यांचा डबा करायला घेतला. त्यानंतरनं डबा वगैरे करून देवपूजा, त्यानंतरनं धुणं भांडे हे सगळं करेपर्यंत मला 10-10:30-11 वाजतात. मग तिथूनच मला अभ्यासासाठी वेळ मिळतो. तरी पण मला 11च्या पुढे 11:30च्या पुढून वेळ मिळतो. त्यांनी स्कूलमधून वापस 3:30-4पर्यंत येतात. तोपर्यंत मला अभ्यासासाठी वेळ असतो. तेवढ्याच वेळेत मला अभ्यास करावा लागतो. त्यांनी आल्यानंतर पुन्हा काही स्टडी होत नाही माझा. मग आजच्या ह्याच्यामध्ये मी म्हणजे तलाठी भरतीचा पूर्ण सर्व सिलॅबस वगैरे बघून घेतला. त्यानंतरनं PYQ वगैरे बघून घेतले सर्व. तर मी पॉलिटी आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट निवडले, जे की ह्या 15 दिवसात मला ते पूर्ण करायचे आहेत. आणि सोबत मॅथ्स हा एक आणि मराठी ग्रामर असे 4 सब्जेक्ट मी म्हणजे फर्स्ट रीडिंग करणार आहे. तर पॉलिटीमधला मी मूलभूत कर्तव्य हा टॉपिक खूप छान पद्धतीने रीडिंग करून घेतला व त्याच्या PYQ पण रीड केले. त्यानंतरनं सायन्समधला रोग हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरती 1-2 तरी क्वेश्चन असतातच. तर ते मी पूर्णपणे वनस्पतीचे रोग सगळे वगैरे बघून घेतले आणि त्याचे महत्त्वाचे PYQ वगैरे ते कोणते आहेत ते पण ॲनालिसिस केलं. त्यानंतरनं मॅथ्सचा मी सरासरी हा टॉपिक त्याचे एक्झाम्पल सॉल्व केले. आणि मग व्होकॅब्युलरी जे तुम्ही माझ्या चॅनेलवरती मी रोज Day 1 Day 2 अशा 2 दिवसाच्या व्होकॅब्युलरी मी पोस्ट केलेल्या आहेत. शॉर्ट्समध्ये जाऊन बघा तुम्ही, त्या रोज 5 मी शेअर करते. तर इथे बघा, मी मार्गदर्शक तत्त्वे त्याच्या क्लिप्स दाखवते आहे. तर आपण ही मार्गदर्शक तत्त्वे कुणाकडून घेतली, तर आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतली. ती भाग 4 कलम 36 ते कलम 51 मध्ये आहेत. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976ने ॲड केलेली कलमे बघा. कलम 39A समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य, कलम 43A उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग, कलम 48A पर्यावरणात सुधारणा, जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण आणि कलम 39F मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी या बाबींची शाश्वती देणे. तर अशा पद्धतीने 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केलेली कलमे आहेत. त्यानंतरनं 44वी घटना दुरुस्ती 2011ने कलम 38 ॲड केलं. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायातून समाजरचना करून लोकांच्या कल्याणाला चालना देणे, उत्पन्न, दर्जा, सोयी, सवलती, संधी यांच्यातील विषमता कमी करणे. आणि नंतर 97वी घटना दुरुस्ती 2011ने कलम 43B ॲड केलं. इथे सरकारी झाले, तिथे सहकारी संस्था आहे. सहकारी संस्था स्थापन करणे, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही प्रणालीचे नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांना चालना देणे. तर अशा पद्धतीने 97व्या घटना दुरुस्तीने कलम 43B ॲड केलेलं आहे. तर मूलभूत कर्तव्य याच्यामधील ह्या महत्त्वाच्या 3च घटना दुरुस्त्या आहेत, ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यावरती खूप PYQ आलेले आहेत. त्या PYQचा अभ्यास करूनच मी तुम्हाला या 3 घटना दुरुस्ती आणि त्यांनी ॲड केलेली कलमेच्या क्लिप्स दाखवलेल्या आहेत. तर हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत, 3 घटना दुरुस्ती आणि त्यांनी ॲड केलेली कलमे. तर हे तुम्ही पण लिहून घ्या आणि हे तोंडपाठच ठेवा, कारण याच्यावरती खूप सारे PYQ आलेले आहेत. मी PYQ ॲनालिसिस करूनच ह्या घटना दुरुस्त्या काढलेल्या आहेत. तर इथे बघा, हा माझा स्टडी स्लॉट आहे, ज्याच्यामध्ये मी सगळं काम वगैरे आवरल्यानंतर स्टडी करत बसले होते. तर आता
तर तुम्ही पण मला म्हणजे चॅनलवरील शॉर्ट्समध्ये जे आपण व्होकॅब्युलरी पोस्ट करतो ते पण पाहत जा रोज. आणि आता मी उद्यापासून रोज शॉर्ट्समध्ये महत्त्वाची कलमे, महत्त्वाचे रोग वगैरे हे पण सेंड करणार आहे शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये, तर ते पण तुम्ही नक्की पहा. आणि ब्लॉगमध्ये पण तुम्ही जर कमेंटमध्ये म्हणालात की ब्लॉगमध्ये पण तुम्ही टॉपिक वगैरे घेत जा, तर मी ते पण ब्लॉगमध्ये टॉपिक वगैरे घेईन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग.